नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आपण बघतोय डेली करंट अफेअर लेक्चर सिरीज 2025 आणि आजची डेट काय आहे आपली? आजची आहे 8 जानेवारी. आपण जेवढे पण 8 जानेवारीचे महत्त्वाचे प्रश्न आहे तेवढे आता बघणार आहेत. तर चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. बघा आता आपला पहिला प्रश्न. जानेवारी 2025मध्ये भारतातील पहिला जनरेशन बीटा मुलाचा जन्म कुठे झाला आहे? तर कोणता? भारतात पहिला जनरेशन बीटा मुलाचा जन्म कुठे झाला आहे? तर याचं उत्तर आहे आपला आयझोल येथे. कुठे? आयझोल येथे. कोणाचा? तर आपल्या जनरेशन बीटा मुलाचा जन्म झाला आणि पहिल्यांदाच मुलाचा जन्म झाला आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे. 8 जानेवारी हा दिवस कोणता दिवस आहे? महत्त्वाचा आहे. MP आहे आपला दिनविशेषावर आलेला प्रश्न आहे. तर 8 जानेवारी हा दिवस कोणता दिवस? तर पृथ्वी परिभ्रमण दिन म्हणून ओळखला जातो. तर कोणता? 8 जानेवारी हा दिवस काय? तर पृथ्वी परिभ्रमण दिन म्हणून ओळखला जातो. आपण 8 जानेवारीमधील महत्त्वाचे दिनविशेष बघून घेऊ एकदा. बघा आपला प्रश्न विचारला आहे हा 8 जानेवारी. तर हा पृथ्वी परिभ्रमण दिन आहे. बघा 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन, तसेच 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर जागतिक ब्रेल दिन कधी? तर 4 जानेवारी. आणि हा सुद्धा 6 जानेवारी महत्त्वाचा आहे, जागतिक युद्धातील अनाथ दिन. कधी? तर 6 जानेवारी हा जागतिक युद्धातील अनाथ दिन म्हणून ओळखला जातो. आणि तसंच 4 जानेवारीसुद्धा महत्त्वाचा आहे. काय आहे? तर 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन आहे. बघा आता 6 जानेवारी हा पत्रकार दिन आणि कोणाच्या स्मरणार्थ? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारी हा काय? तर पत्रकार दिन देखील म्हणून ओळखला जातो. 6 जानेवारीचे 2 महत्त्वाचे आहे. 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन, तर 6 जानेवारी हा पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. आणि 8 जानेवारी हा नुकताच बघितला आपण. तर 8 जानेवारी काय? हा पृथ्वी परिभ्रमण दिन. तसेच 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन. हा देखील महत्त्वाचा आहे. 9 जानेवारी काय? प्रवासी भारतीय दिन. 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन. हा देखील महत्त्वाचा आहे. 11 जानेवारी हा काय? तर मानवी तस्करी जागृती दिन म्हणून ओळखला जातो. तसेच बघा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन. या दिवशी आपल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे, त्यामुळे हा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन देखील म्हणून ओळखला जातो. बघा 14 जानेवारी माजी सैनिक दिन. तसेच 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिन. हा 14 जानेवारी माजी सैनिक दिन, तर 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिन. बघा हिच्यात डिफरन्स लक्षात ठेवा. IMP आहे. 14 जानेवारी हा का? तर माजी सैनिक दिन आणि 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिन. तसेच 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन. महत्त्वाचा आहे, बघा लक्षात ठेवा. 15 जानेवारी हा काय? तर राज्य क्रीडा दिन. 16 जानेवारी बघा राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन. तसेच 23 जानेवारी हा काय? तर पराक्रम दिन. हा पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. 23 जानेवारी हा काय? तर पराक्रम दिन म्हणून ओळखला जातो. 24 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. 24 जानेवारी तसेच राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन आणि 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन. बघा हे 25 जानेवारीचे 2 लक्षातच ठेवा, हे IMPs आहेत. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन, तसेच 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन म्हणून देखील ओळखला जातो. बघा आता 26 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून ओळखला जातो. कोणता? तर 26 जानेवारी. तर 26 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन. 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. तसेच 28 जानेवारी हा भारतीय वृत्तपत्र दिन. बघा हा लक्षात ठेवा. 28 जानेवारी हा काय? तर भारतीय वृत्तपत्र दिन. कोणता? तर 28 जानेवारी हा भारतीय वृत्तपत्र दिन. तसेच 3 जानेवारी हा जागतिक कुष्ठरोग दिन. 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. हे वरचा IMP आहे. कोणता? जागतिक कुष्ठरोग दिन. कधी? तर 30 जानेवारीला. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा नुकतीच कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी बघा शेतकऱ्यांना रायतू भरोसा योजनेद्वारे प्रतिवर्षी प्रति एकर 12,000 रुपये देण्याची घोषणा केली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. आपला ऑप्शन क्रमांक 4D मध्ये तेलंगणा. तेलंगणा या राज्याने कोणती? तर रायतू भरोसा योजना याद्वारे दरवर्षी प्रति एकर 12,000 रुपये देण्याची घोषणा
केली आहे महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. बघा आता, नुकतीच अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए मध्ये नरेंद्र मोदी यांनी. तर अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. नुकतेच कोणी DU फाउंडेशनच्या सशक्त बेटी आणि ई-दृष्टी नावाच्या योजनांचा समारंभ केला आहे? तर कोणत्या DU फाउंडेशनच्या, बघा, कोणत्या सशक्त बेटी आणि ई-दृष्टी नावाच्या 2 योजनांचा शुभारंभ केला आहे? तर याचं उत्तर आहे आपले, बघा, ऑप्शनमध्ये की दिले 1 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी. तर कोणी? धर्मेंद्र प्रधान यांनी त्याचा शुभारंभ केलेला आहे. चला समोरचा प्रश्न. भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन कोणते? तर बघा, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये नवी दिल्ली. बी मधील नवी दिल्ली हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन आहे. कोणते? तर नवी दिल्ली. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. नुकतेच प्रदर्शित विश्व प्रदूषण रँकनुसार कोणते शहर पहिले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्ये हनोई. हनोई हे शहर पहिले आहे. कोणत्या मंत्रालयाद्वारे PLI योजना 1.0 चा शुभारंभ करण्यात येणार आहे? तर कोणत्या मंत्रालयाद्वारे? तर स्टील मंत्रालयाद्वारे. कोणती योजना आहे? PLI याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आजचे आपण आलेले महत्त्वाचे करंट अफेअरचे IMP क्वेश्चन बघितलेले आहेत. करंट अफेअरचे महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघितले आहे. एकदा आपण जानेवारी महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष बघून घेणार आहोत. बघा, 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन आरोग्य दिन, तसेच 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ, तसेच 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, तसेच 11 जानेवारी मानवी तस्करी जागृती दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन, स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे, 14 जानेवारी माजी सैनिक दिन, तसेच 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन, तसेच 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन, 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन, 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन, 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिन, 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन, तसेच 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन, तसेच 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन. बघा, 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन, तसेच 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन, 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन, तसेच 28 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन, 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. हे बघा, आपण जानेवारी महिन्यातले काय तर IMP आणि महत्त्वाचे दिनविशेष बघितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये घेतले जाणारे प्रोग्राम, म्हणजे आपण असं नाही की करंट अफेअर्स घेतो म्हणून, आपल्या चॅनलमध्ये GK ज्याला म्हणतो आपण, ते महत्त्वाचे म्हणजे पोलीस भरतीसाठी, सरळ सेवा भरतीसाठी, TCS IBPS पॅटर्नसाठी नुसार सगळे GKचे क्वेश्चन आपल्या चॅनलवर घेतले जातात. तसेच आपण TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणचे लेक्चर सिरीजसुद्धा चालू केल्या आहेत. त्यातून तलाठी भरतीच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका घेतो. त्याही तुम्हाला बघायचे असेल तुम्ही बघत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.